पुणे जिल्ह्यातील ओझर इथला विघ्नहार गणपतीची द्वार यात्रा सुरू झाली आहे। गणपती बाप्पाच्या 4 बहिणींना या सोहळ्याला निमंत्रित करण्यासाठी ओझरकर सज्ज झालेत। पहिला द्वार उमरसच्या महालक्ष्मीला निमंत्रण देण्यासाठी येडगाव धरणाच्या पाणीसाठ्यातून होडीनं प्रवास करावा लागतो, तर या सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित असतात। उमरस येथे द्वार जातं, शिवाय अंगावर पायामध्ये चप्पल न घालता लहान थोर मंडळी ह्या द्वाराला जात असतात। त्या ठिकाणी लक्ष्मीनारायणची पूजा होते। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर परत द्वार इथे येते, त्या समारोप होतो। ही प्रथा शेकडो वर्षाची, हजारो वर्षाची प्रथा या ठिकाणी चालत आलेली आहे। बाप्पा महालक्ष्मी मातेला घ्यायला येतात आणि महालक्ष्मी मातेला घेऊन परत ओझर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने खरं तर भाविक भक्त मोठ्या संख्येने या द्वार यात्रेला उपस्थित असतात। याची सर्व जी देखभाल म्हणा किंवा याचं सगळं नियोजन श्री विघ्नहार गणपती देवस्थान ट्रस्ट करत असतं आणि जाताना येताना अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने मदत कार्य करत असतात। गणपतीची 4 द्वारं दिलेली आहेत, परंतु ही परंपरा मोरया गोसावी चिंचवड या देवस्थानाच्या आधिपत्याखाली ओझर आणि मोरगाव ही 2 देवस्थानं त्याच्याखाली येतात। याच ठिकाणी फक्त द्वारांची पूजा आहे। पहिल्या दिवशी लक्ष्मी आणि नारायण यांची पूजा आहे, तर ते द्वार करण्यासाठी मंडळी इथं आलेली आहेत आणि ही 4 द्वारं त्यांनी दिलेली आहेत मोरया गोसावींच्या आधिपत्याखाली असल्यामुळे। या मंदिरामध्ये आजचा दिवस जो मोरया बाप्पा ओझरवरनं आपल्या मोठ्या बहिणीसाठी भेटण्यासाठी येत आहे त्याला पहिलं द्वार म्हणलं जातं। बाकीचे 3 द्वार ओझर गणपतीच्या आसपासच आहेत, त्यात शिरोली असेल, धनगरवाडी असेल आणि ओझरचं एक आहे। पण पहिलं द्वार मोठी बहीण म्हणून गणपती बाप्पा या ठिकाणी भेटायला येतो आणि भेटायला आल्यानंतर गणपती या ठिकाणी आमंत्रित करतो की जन्मदिवसाच्या दिवशी ए माते ए भगिनी तू माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी माहेरी ये। जन्मदिवसाच्या दिवशी जेव्हा आपली माता महालक्ष्मी तिथे जाते, मातेच्या समेत जन्मदिन साजरा होतो। त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा नवरात्र येतो, नवरात्राच्या 2 दिवस अगोदर भगिनी परत माहेरवासन सोडून सासरी येते, म्हणजे या ठिकाणी येते। त्या ही आख्यायिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।